जालना से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां शराब को लेकर हुए विवाद में एक दोस्त ने अपने ही दोस्त के सिर पर कटर फेंक दिया। कटर सिर में घुस गया और युवक गंभीर रूप से घायल हो गया। घटना जालना के उड़ान पुल इलाके की है। दोपहर के वक्त शराब पीने को लेकर दो दोस्तों में बहस हो गई। बहस इतनी बढ़ गई कि एक युवक ने दूसरे के सिर पर लोहे का कटर फेंक दिया। कटर सिर में जा धंसा। घायल युवक शेख शौकत शेख जब्बार को तुरंत सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। सर्जन वानखेड़े ने युवक के सिर से कटर को सफलतापूर्वक बाहर निकाला। फिलहाल युवक होश में है और उसकी हालत स्थिर बताई जा रही है। दोनों युवक बीड़ से जालना आए थे। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। शेख शौकत शेख जब्बार 33 वर्षीय मेल पेशंट आपल्याकडे डोक्यामध्ये चाकू लागल्याची घटना होती आणि ते चाकू सोबत आपल्याकडे अपघात विभागात आला 1:30 वाजता। आपण आपले सर्जन जे डॉक्टर वानखेडे सर त्यांना बोलून घेतलं। सर्जननी ते पेशंटला बघितलं आणि चाकू काढण्यात आला आणि त्याला ट्रीटमेंट देण्यात आलं। पेशंट आता कॉन्शियस ओरिएंटेड आहे, शुद्धीवर आहे आणि पेशंटला आपण ऍडमिट करून ठेवलंय। आता रेफर वगैरे काय करणार आहे? सध्या तरी पेशंट स्टेबल वाटतंय। आता पुढे पेशंटची कंडिशन बघून मग आपण ठरवू रेफर करायचं की भरती ठेवायचं। किती चाकू लागलं? आता सिटी स्कॅन आपण केलेले आहे, ते एक्झॅक्टली सिटी स्कॅनचे रिपोर्ट नंतर आपल्याला कळेल किती डीप होता। सध्या पेशंट शुद्धीवर आहे, कॉन्शियस ओरिएंटेड आहे, स्टेबल आहे। पेशंट हा प्रॉपर बीडचा रहिवासी आहे। आमची घटना दारू पेलो होतं, मला पैसे मागत होतो। तो शेप काटायचा ते चाकू तरी फेकून मारला, मला नाही दिले पैसे म्हणून। ते पहिले दारू बंद झालं होतं, दारू पिऊन आम्ही घटना घडली हे आंबेडकर फुले चौकात। काय वाद होता? वाद काय नव्हतं, प्यायला पैसे मागत होतो। आम्ही गेलो होतो सायलालीला। कोण पैसे मागत होते? ते माझे संघ आले होते, मित्र आहेत। काय नाव? पांडुरंग थोरात। हा काय करत होता तुम्हाला? पैसे मागत होतो प्यायला दारू। अजून मी मला पिऊ नको, जास्ती झाली तुला, गावाला जायचं आपल्याला। बीडचे रहिवासी आहेत का? हा। इथं कशासाठी आले होते? आम्ही सैलाली बाबाला गेले ते। त्याच्यातून वाद झाला का? हा हा। तिने काय केलं? फेकून चाकू मारला। ते शेप काटायचा ते चाकू मारत बारक। पैसे दिले नाही म्हणून पहिले त्यांनी दारू एक 1.5 काटर केलं होतं। दवाखान्यात तिथले माणसाने घेऊन आले।